कबनूरमध्ये चारचाकी कारला लागली आग, कार आगीत जळून खाक. धावती कार अचानक बंद पडल्यानं रस्त्याकडे पार्क केलेल्या कारला अचानक आग लागली आणि या आगीनं क्षणार्धात रौद्ररूप धारण करून कारला कवेत घेतल्यानं आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. ही कार हर्षद अरुण वाघमारे राहणार टोप तालुका हातकणंगले यांच्या मालकीची असून त्यांच्या कारला कबनूर तालुका हातकणंगले गावानजीकच्या कोनूर पार्क येथे बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. याची नोंद पोलिसात झाली आहे. हर्षद वाघमारे हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत. त्यांनी 2 वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून नवीन किमती कार खरेदी केली आहे. ते बुधवारी दुपारी चंदूर तालुका हातकणंगले येथे कंपनीच्या कामानिमित्तानं कारमधून जात होते. यावेळी त्यांची कार कबनूर गावालगतच्या कोनूर पार्कसमोर अचानक बंद पडली. त्यामुळे त्यांनी कार पार्कमधील रस्त्यावर उभी केली. कारमधील पेट्रोल संपून कार बंद पडली असावी या शक्यतेनं ते मित्रासमेत दुचाकीवरून पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले. पेट्रोल घेऊन येताच त्यांना कारमधून धूर बाहेर येऊ लागल्याचं दिसून आलं. त्यांनी कारचा दरवाजा उघडून धूर कुठून येतो याची पाहणी करू लागले. तोपर्यंत कारच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्या. त्यांनी प्रसंगावधान राखून कारपासून बाजूला झाले. या घडल्या घटनेची माहिती पोलिसांना आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं 2 पाण्याचे बंब त्वरित घटनास्थळी दाखल केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्वरित आटोक्यात आणली, पण तोपर्यंत संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली होती. त्यामुळे घटनास्थळी फक्त कारचा सांगाडा शिल्लक राहिला. मराठी एसयूसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.